Oh
This is
लाज भय शंका दुराविरामान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासी आम्हा जगदिसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने सर्व विघ्नोपशान्तये विसितार्थ सिद्ध्यर्थ पूजितोहि सुरासुरे सर्व विघ्नार्थ तस्मै गणाधिपतये नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते समचरण सरोजं सांद्रनीला बुधावं जगन्नित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदनं कन्यनेत्रं सदैवदा संविठ्ठलं चिन्तयामि विरिंद्रादिदेवै सुदा सदा स्तूयमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तो कया देवा यावरे न करावा ओम ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपाद मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यम देवं निरंजनम गुरुर्वाक्य सदा सत्यम सत्यमेकं परम पदम सत्यमेकं परम पदम सत्यमेकं परम पदम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी ज्यांची समाधी श्री क्षेत्र कोपरगाव
असावं या ठिकाणी आहे असं असणारे माझे आराध्य तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता वैष्णवा संगती सुखवाटे जीवा वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उड्या पुलिया छंदी मनाच्या आनंदी आवडीने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून वैष्णवांच्या संगतीचं विशेष प्रतिपादन करतात. या अभंगाचा सरळ भाव जर आपण बघितला खरं तर भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा हे मागचे तुकोबराय या उभयतांमध्ये झालेला हा संवाद आहे. देव विचारू लागला का होत गोवा या वैष्णवांच्या संगतीमध्ये नक्की तुम्हाला मिळालं तरी काय. त्यावेळेस माझे महाराज सांगतात देवा ऐक की देवा या वैष्णवा संगती या जीवा सुख वाटेल. या वैष्णवांच्या संगतीमध्ये या जीवाला सुख मिळालंय सुख वाटलंय आणि म्हणून आता मी दुसरं काहीच नेणत नाही आणि कमी देवा काही नेणे का होतो गोवा वैष्णवांच्या संगतीमध्ये तुम्हाला सुख मिळालंय बरोबर आहे. मग आता तुम्ही नक्की करणार तरी काय. महाराजांनी सांगितलं आता मी गाणार मी नाचणार मी उड्या मारणार आणि हे करत असताना तो आनंद जोपर्यंत या मनाला मिळत नाही ना तोपर्यंत हे सर्व मी करत राहणार आणि सवडीने करणार नाही तर आवडीने करणार. हा या परमार्थामध्ये आल्यानंतर परमार्थाला जे 4 प्रतिबंध आड येत असतात आणि बऱ्याच वेळा परमार्थिकाची वाट लागल्याशिवाय राहत नाही. ही 4 प्रतिबंध ते असे आहेत. महाराज सांगतात लाज. आता मी लाज सोडली या परमार्थात आलो ना मी आता या वैष्णवांच्या संगतीमध्ये मी आलोय आता मी निर्लज्ज झालोय मला कसल्याही प्रकारची भीती राहिली नाही जाणारही नाही बस देवा नकडे साधन या परते या वैष्णवांच्या संगतीशिवाय दुसरं साधन मी करणार नाही. देव म्हणू लागले का होतो गोबा मग नक्की तुम्हाला म्हणायचं तरी काय. महाराज म्हणू लागले तेच सांगायला आलोय. माझं एकच म्हणणं आहे देवा तुला एकच सांगणं आहे देवा आपण या जगताचे जगदीश आहात. या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे प्रलय करणारे आपण आहात. परिणामी आपण या जगताचे जगदीश असल्या कारणाने आमचा सांभाळ करावा. अर्थात या मिळालेल्या वैष्णवांच्या संगतीतलं सुख आणि या वैष्णवांची संगती अशीच चिरकाल टिकून राहावी. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे गायनाचे ओढ्या पुलिया छंदी मनाच्या आनंदी आवडीने विठ्ठला. या अभंगावरती माझ्या अल्पशा मतीनुसार चिंतन करण्यापूर्वी द्यायचा अल्पसा परिहार कोसा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तथा ज्ञानोबा तुकोबानी सकल साधू संतांच्या आशीर्वादाने आणि वारकरी संप्रदायाचं दैवत आम्ही 15व्या शतकामध्ये नाथबाबा पाहिले नाही पण खऱ्या अर्थाने आज 21व्या शतकामध्ये चालते बोलते शांती ब्रह्म नाथबाबा आम्हाला सद्गुरु कुरेकर बाबांच्या रूपाने दिसतात. त्या मारुती बाबा कुरेकर यांच्या प्रेरणेतून यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मेदनकरवाडी चाकणकरांच्या तन मन आणि धनाच्या सहकार्याने सप्ताह कमिटीच्या अथक अशा परिश्रमातून अलंकापुरीतील या माझ्या ज्ञानोबरायांची सर्व लेकर साधक जनांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये सालाबाद प्रमाणे राम जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सव या देव भक्तांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा भगवती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आज या
सोहळ्यातील मला वाटतं हे 6व्या दिवसाची नामसंकीर्तनाची सेवा आपल्या सर्व मेदनकर वाडीकरांच्या आग्रहास्तव प्रेमास्तव मज पामराकडे सुपूर्द केलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या तथा बजरंगबली हनुमंतरायांच्या प्राण रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ज्ञानोबा तुकोबाई आधी करून तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणावरती हे वाक्पुष्प समर्पित करायचं आहे. पण हे समर्पित करत असताना माझ्या या शब्द समरांगणामध्ये माझी पाठ राखण करणारे माझे सर्व हे संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील छोटी छोटी बालगोपाळ ज्ञानोबरायांची लेकर सर्वांच्या चरणाला प्रणाम करतो. विनेकरी आमचे हरी महाराज आहेत, ज्यांनी गोड असे यमन रागातील चाल गायली आणि ज्यांचं आपण राम जन्मोत्सवाचं नाम संकीर्तन पुष्प श्रवण केलं ते परमादरणीय युवा कीर्तनकार शिवशंभो चरित्रकार हरिभक्ती परायण रामदासजी महाराज थोरात, त्याचप्रमाणे दुसरे युवा कीर्तनकार हरिभक्ती परायण अमोलजी महाराज गावडे, आपले असणारे व्यासपीठ चालक सुधाकरजी महाराज वाघ असतील आदी करून सर्वांच्या चरणाला प्रणाम करतो. या सर्वांना एकत्रित गुंफणारे आणि तुमच्या सर्वांचे लाडके एकदा जोरदार त्यांच्या करता टाळी वाजवायची कृष्णा महाराज जोगन गोडाचे साऊंड सिस्टीम आहे. आज ज्यांच्याकडे संत भोजनाची संत पंगत झाली ते आमचे युवराज शेठ मेदनकर त्यांचे सर्व बंधू असतील. आणि आजच्या कीर्तनाचं खऱ्या अर्थाने ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय दत्तात्रय अरुण भुजबळ आणि रवींद्र मल्हारी भुजबळ या उभयतांना धन्यवाद देतो. आणि अधिक परिहार देण्यापेक्षा कीर्तनाला सुरुवात. जगद्गुरु तुकोबराज या खऱ्या अर्थाने वैष्णवांच्या संगतीचा विशेष आपल्या पुढे प्रतिपादन करत आहे. खरं तरी अभंगावरती बोलायचं झालं तर अनेक अंगाने बोलता येतं. कधी संगतीच्या माध्यमातून बोलता येतं, कधी वैष्णव कोण आणि त्याच्याच संगतीत का सुख मिळतंय या माध्यमातून बोलता येतं, तर कधी सुखाची स्थानं कोणती या माध्यमातून बोलता येतं. पण मी वेळेचं नियोजन करून मला वाटतं मी आज फक्त संगतीच्या माध्यमातूनच बोलणार आहे. विठाला मनुष्य जीवनामध्ये संगत अतिशय महत्वाची आहे. एक वाक्य ऐका गड्यांनो, आवाज वाढवू नका बरं का, हमी नाही मारली पाहिजे, एक सारखा आवाज राहिला पाहिजे. माणसाचं जीवन घडतं ना दादा, ते सुद्धा संगतीमुळेच. आणि माणसाचं जीवन बिघडतं ते सुद्धा संघामुळे. विठाला गोड अभंग आहे. तुकोबरा म्हणतात मानवी जीवनाचं पतन होत असेल तर तेही संगतीमुळे. उद्धार संघाचा महिमा त्याच्या आदमा संत सेवी. मनुष्याचं पतन होत ना तेही संगतीमुळे होत आणि माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो ना तोही संगतीमुळे होतो. ऐका, मनुष्य ज्याच्या संगतीमध्ये जातो त्याच्याप्रमाणे तो वागायला लागतो. अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत ज्याची संगती घडेल त्याप्रमाणे तो वागत असतो. आता हे बघा, आपला अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. जवळजवळ आजचा 6वा दिवस उगवला. मगाशी मी हरिपाठामध्ये आलो, मी बघितलं अगदी छोटी छोटी बालकं हो, ती सुद्धा आपल्या आजीला आपल्या आजोबाला या मंडपाकडे घेऊन चाल म्हणतात, या मंडपाकडे येतात.
आणि असणाऱ्या लेकरांच्या सवयीतही आपली पावलं टाकतात. हा परिणाम संगतीचा आहे. मला वाटतं वारकऱ्याचा संग घडल्यानंतर जसा एखादा हरिपाठ करण्याकरता येतो, तसं एखाद्याला जर दारू पिणाराचा संघ घडला तर त्याची पावलं तिकडे जात असतात. नाही, पुढे असं सांगतात की जर ती व्यक्ती त्याच्या बरोबर नाही जरी आली तरी त्याची पावलं तिकडे जात असतात. आता 2 तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी आपला दुपारी काला होणार, तरी सुद्धा संध्याकाळी बरोबर 5-6 वाजता पुन्हा ती लेकरं या मंडपाकडे येणार. का? संगती घडली. आणि म्हणून एक वाक्य ऐका गड्यांनो, संगत घडली की जीवन घडत असतं. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. संगत घडली की जीवन घडत असतं. ऐका, एका ज्योतिषाकडे एक बाई आपल्या मुलाचं भविष्य बघण्याकरता गेलेली आहे. काय या बायांना सुस्त ज्योतिषाकडे जावाली मला कळत नाही. पण ऐका, भविष्य बघण्याकरता गेली. म्हणजे बाबा, मला एकुलता एक मुलगा आहे, त्याला वडील नाही, सांगा ना जरा त्याचं भविष्य सांगा ना. उद्या तो काही शिकेल ना शिकेल, उद्या काही नोकर चाकर काही नोकरी करील ना करील, उद्या काही मला सांभाळेल ना सांभाळेल, याचं लग्न होईल का ना होईल, असे बरेच यक्ष प्रश्न त्या व्यक्तीला, त्या बाईला पडलेले होते. आणि म्हणून ती मावशी त्या ज्योतिषाला विचारू लागली, फार तर तुम्हाला मी त्याची जन्मपत्रिका आणून देते, जन्मकुंडली आणून देते. महाराजांनी सांगितलं मला जन्मकुंडली बघण्याची गरज नाही. मग महाराज त्याला घेऊन येऊ का? जरा त्याचा हात बघा, त्याच्या हात बघून त्याच्या हातावरच्या रेषा सांगा. लाईफ लाईन आयुष्य रेषा, मस्तिष्क रेषा असेल, हार्ट लाईन अंतकरण रेषा असेल, त्याची भाग्य रेषा बघा, त्याची धन रेषा बघा, त्याची विवाह रेषा बघा, त्याची संतती रेषा बघा. या सर्व रेषा या हातावरती असतात. महाराजांनी सांगितलं रेषा बघायला तर मुळीच वेळ नाही आणि हातही बघायचा नाही. मग महाराज जरा त्याचं कपाळ बघून जरा त्याचं भविष्य सांगता का? कारण माझे ज्ञानोबा लिहितात, ललाटी दिलेले न मोडे घा काही केले. जरा त्याचं कपाळ बघून सांगा, त्याचं भविष्य सांगा, त्याचं भाग्य सांगा. महाराजांनी सांगितलं त्याचं कपाळही बघण्याची गरज नाही. नाराज झाली, निराश झाली. दुःख देणार आहे, अनेक प्रमाण आहेत, अनेक प्रमाण आहे. संसार दुःखमूळ चौकडे इंगळ, संसार सागरुगा भव दुःखाची मूळ. हा संसार दुःखाचा आहे. मला एक सांगू का तुम्हाला, जे नाही ना हे दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आपण जे आहे त्याच्यात सुख कधीच मानत नाही. शशिकांत, जे आहे त्याच्यात सुख आपण मानत नाही. जे नाही ना त्याच्यात दुःखी होऊन आपण बसतो. कल्पना करा, आता सध्या कांदे काढायचे दिवस चालू आहे आपले. आता एखाद्याने विचार केला आपल्याला एवढ्या शेतामध्ये 50 ट्रॅक्टर आपल्याला कांदे झाले पाहिजे, किंवा 50 गोणी म्हणा, 100 म्हणा, मी तरी कशाला कमी सांगू, 100 गोणी आपल्याला कांदे झाले पाहिजे. पण त्याचं दुर्दैव असं, जरा थोडासा कांदा त्याला थोडस पाणी कमी पडलं म्हणा, किंवा खत कमी पडली, कारण महागाई एवढी झाली, काय काय करायचं माझ्या शेतकऱ्यांना, मारायचं का जीव द्यायचा. थोडं काहीतरी कमी पडलं आणि 100 गोण्या होण्याऐवजी त्याला 90 झाल्या. किती कमी झाल्या? वाडी किती? 10 कमी झाल्या. मला सांगा, 10 कमी पडल्या म्हणून तोंड सोडून बसला. गावातली प्रतिष्ठित मंडळी त्याला विचारू लागली, काय रामभाऊ आज जरा चेहरा पडलेला दिसतोय. म्हणला पडेल नाही तर काय करू? अरे चेहरा पडण्याचं कारण काय? काय नाही म्हटले, ज्यावेळेस त्या कांद्याची लागण चालली होती त्यावेळेस त्या, आता आमच्या नाशिक भागामध्ये सुद्धा ते दहीची कांदे लावतात असे, त्या आया बाया कांदे लावत होत्या. इथे वावर बांधत असताना शेतीचं बसलेलं बाजूला एक काडी घेतली, तिथंच हिशोब चालू केला. आता एवढे कांदे लावले, एवढी एकर लावले, एवढे आता कांद्याचे पैसे होतील, एवढं कांदे होतील, असा विचार करत होतो. आणि गणित धरलं होतं 100 पोती आपल्याला, 100 गोण्या आपल्याला उठायला पाहिजे. 50 फूट कमी गाळलं. मग काय नाही म्हटले, 10 गोण्या कमी पडल्या, 90च गोण्या झाल्या. व्यक्ती म्हणू लागले, रामभाऊ मग चेहरा पडण्याचं कारण काय? चेहरा पडत नाही तर काय करू? 10 गोण्या कमी झाल्या. आता माझा प्रश्न आहे, माझा संपला दृष्टांत, माझा प्रश्न आपल्याला, त्याला त्या शेतामध्ये किती गोण्या आहेत तो सध्या? आता 90 आहेत. कमी किती आहे? 10 कमी आहे. मला सांगा,
90 गोण्यानं त्यानं दुःखी व्हायला पाहिजे का सुखी व्हायला पाहिजे? सुखी व्हायला पाहिजे ना. बरं 90 जास्त आहे का 10 जास्त आहे? 90 जास्त आहे ना, म्हणजे सुखी व्हायला पाहिजे. तरी सुखी न होता या नसलेल्या 10 गोण्याचं दुःख घेऊन बसतो. विठाला हे जर कळत नसेल तर गुरुवारी चैतन्य महाराज गेलो तर बाबा एक सुंदर दृष्टांत सांगत असतात. एक वाडीतला मुलगा गावात शिकला, चाकणमध्ये शिकला, त्याचं प्राथमिक माध्यमिक नंतर शिक्षण, पदवीचं शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण पुण्याला केलं आणि शिकला. तसाच आपला मुंबईला गेला. आता मुंबईला गेला, तिकडं सर्व शिक्षण त्याचं झालंय आणि तिकडच त्याला नोकरी मिळाली, तिकडच नोकरीला लागला. आता वाडीतला मेदनकर वाडीतला मुलगा मुंबईत नोकरीला लागलाय म्हणून खराब वाडीच्या, माळुंग्याच्या, कडाच्या वाडीच्या, तिकडून रासबोस, आळंदीच्या पाहुण्याने येऊ जाऊ चालू केली. कशाला? मुंबईत नोकरी मिळाली वाडीच्या मुलाला, म्हणून त्याला काय दिली पाहिजे? आपली छोकरी दिली पाहिजे. कीर्तनातले लग्न लवकर होत असतात. त्याचा लग्न सोहळा पार पडला आणि त्याचा प्रपंच त्या मुंबईमध्ये सुरू झाला. आता मुंबईचं जीवन अमोल महाराज फार संकुचित असतं. त्या मुंबईमध्ये महाराज त्या 10 बाय 10ची जी खोली असते, त्या खोलीतच तेवढासा प्रपंच त्याला करावा लागतो आणि त्या पद्धतीने त्याचं ते जीवन असतं. एवढी गर्दी त्या मुंबईमध्ये. वैकुंठवासी गुरुवर्य बाबा महाराज इंगळे म्हणायचे, इंगळे बाबा असं म्हणायचे, या मुंबईत कृष्ण महाराज एवढी गर्दी असते, मुंबईतले कुत्रे जर रस्त्याला चालले ना तर ती आपली शेपूट आहे ना अशी आडवी हलवत नाही, ती अशी उभी हलवतात. त्या कुत्र्याला विचारलं, का रे बाबा तू आडवी शेपूट का हलवत नाही? त्यांना तो सांगत असतो, शेजारच्याला धक्का लागत. एवढी गर्दी त्या मुंबईमध्ये असते. एक दिवसाचा प्रसंग आहे. दोघं पती पत्नी त्या खाटेवरती पलंगावरती पोहलेले आहेत आणि तो मुलगा आपल्या पत्नीला, आपल्या बायकोला, आपल्या अर्धांगिनीला म्हणतो, होय ग, आपला चाललेला हा प्रपंच, झालेलं आपलं लग्न, आता एवढीशी रूम, आपल्याला एवढीशी खोली, एवढीशी असणारी भांडी कुंडी, हा पलंग, हे आपला असणारा कूलर, वॉशिंग मशीन वगैरे, आता ही भांडी कुंडी, एवढी जागा आपल्या दोघांना पुरेशी आहे. पण उद्या न जाणं वर्षातून वर्षांना आपल्याला एखादं बाळ होणार, एखादं मुलगा होणार, त्याला झोपवायचं कुठं? पोरगी हुशार होती, तिनं सांगितलं काळजी करू नका, जरा पलीकडे सरका, दोघांच्या मध्ये जी जागा होईल ना तिथं आपलं बाळ झोपेल. पलीकडे सरकला. आता त्या बाळाला जागा झाली. पुन्हा त्यानं 10-15 मिनिटांनी विचारलं, होय का, जर समजा मुलाच्या पाठीवरती मुलगीच झाली, मग तिला झोपवायचं कुठं? अजून झालं नाही, गेलं नाही, काही नाही बघा. पोरगी हुशार होती, पोरीने सांगितलं अजून जरा पलीकडे सारखा, अजून जागा झाली की तिथं आपली मुलगी ही झोपेल. आता तरी गप झोपावा ना. नाही म्हणला, जर समजा मुलीच्या पाठीवरती झुळत झालं, अजून काही नाही बघा, मुलगाही नाही, मुलगी नाही. त्यावेळेस मुलगी हुशार होती. कृष्ण महाराज त्यावेळेस तो 5 फुटाच्या पलंगावरून पडायचा फक्त 1 इंच राहिला होता आणि जसा पलीकडे सरकायला गेला तसा कमरेचा हाड मोडलं. त्याला दवाखान्यात न्यायला आपल्याकडे आता वेळ नाही. संपला माझा दृष्टांत. पण मेदनकर वाडीकरांना मी एक प्रश्न विचारतोय. आता पलंगावरून तो विषम, तो ग्रहस्थ, तो मुलगा खाली पडलाय, कमरेचं हाड मोडलंय, खरं की खोटं? मोडलंय महाराज, खरंच मोडलंय. तुम्ही बघून या, नाही तर मोडलंय त्याचं. पण माझा प्रश्न हा आहे की पलंगावरून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं दुःख झालेल्या पोरांनी दिलं की न झालेल्या? न झालेली जर हाड मोडत असतील तर झालेली माकड हाड मोडतील ना. हा संसार मिथ्या आहे. मी तुम्हाला ज्ञान सांगायला आलोय, तुम्हाला हसवायला नाही आलो महाराज. दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला हा सिद्धांत घ्यायचा आहे, जे नाही ना ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. मग सुख मिळवायचं आम्हाला, मग जळाच्या संगतीत सुख मिळणार नाही, मग चेतनाच्या संगतीचा जीव जीवाच्या संगतीत गेला. आता महाराज ज्याच्या संगतीत गेला तोही अपूर्ण, ज्याला सुख मिळवायचंय तोही अपूर्ण. कोण कुणाला सुख देणार? एकादशीच्या घरी शिवरात्री पाहुणी म्हणून गेली, कोण कोणाला जीव घालणार? ही बी उपवास, ती बी उपवास. तसंच आहे महाराज, तसंच आहे. ये ती माहिती दुःखाचे जनिते नाही आधी आणि अवसानी नाही महाराज. मग सुख मिळवायचं कुठं? मग जो परिपूर्ण आहे त्याच्याकडे जा. मग कोण परिपूर्ण आहे? माझा भगवान परिपूर्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण भगवान परिपूर्ण आहे, त्याच्याकडे जा महाराज. त्याच्याकडे गेलो आम्ही, पण तो आम्हाला जवळ येऊ द्यायला तयार नाही.
कारण आमची गोचिडी भक्ती आहे. आम्ही जी देवाला भक्ती आवडते ती आम्ही करत नाही. गोचिडा आवडी म्हशी परी गोचिड नावडे तिची. अरे म्हशीला गोचिड आवडतात, उलट झालं का? गोचिडाला म्हैस आवडते पण म्हशीला गोचिड आवडतात का हो? नाही ना. तशी आपली भक्ती आहे. देवाला ह्याची थोर भक्ती आवडती देवा ती करत नाही आपण. आवड आहे देवाची तो एका प्रकारची भक्ती आपण करत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे का, यदा कदाचित माझे ज्ञानोबर आहे, माझे तुकोबर आहे, माझे निवृत्तीनाथ दादा, सोपान काकाई साहेब मोक्ताई आदी करून या सकल संतांना माझ्या भगवान परमात्म्याने संगही करू दिला, पण त्यांना वेगळं ठेवलेलं नाही. पिता तुलनेसी ब्रह्म देव पाहावयासी गेलो की देवाची होळी गेलो. मग संगती करायची कुणाची? हा जो जड नाही, जो चेतन आहे, जो नुसता चेतन नाही परिपूर्ण आहे, आणि नुसता परिपूर्ण असून उपयोग नाही, जो संगती करू देणार आहे त्याच्या संगतीचा तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र तुकोबा या वैष्णवांच्या, या संतांच्या, या भक्तांच्या संगतीत आले त्यावेळेस नक्की सुख मिळालं. म्हणून तुकोबा राहिले येतात. वैष्णवा संगती सुख वाटी जीवा आणि कमी देवा काही दिले बस. या वैष्णवा सोडून यांच्या संगतीशिवाय मी दुसरं काहीच नेमत नाही, जाणत नाही. मग तुकोबा राया तुम्ही नक्की करणार तरी काय? गायनाचे ओळे आपुलका छंदे, गायनाचे ओळे आपुलका छंदे, गायनाचे ओळे आपुलका छंदे, गायनाचे ओळे आपुलका छंदे. बाळाचं भविष्य सांगणार नाहीच का? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं तुझ्या बाळाचं, तुझ्या मुलाचं भविष्य मी अवश्य सांगतो, पण तुझ्या मुलाचं भविष्य सांगण्याच्या अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या मुलाचं भविष्य लगेच सांगतो, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आता सद्यस्थितीला तुझा मुलगा कुणाच्या संगतीत राहतो तेवढं सांग, लगेच भविष्य सांगतो. विठ्ठला जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे महाराज. बहुतेक मेदनकरवाडीकरांना माहित आहे, एखादी कुंडली जर माझ्या हातात आली आणि जर त्या मुलाची संगती बिघडणार जर असेल तर वेळीच त्या मुलाच्या आई बापाला सावध केलं जातं आणि केलंही पाहिजे. कारण संगती फार महत्वाची आहे. आणि म्हणून 3 टप्पे मी आपल्या पुढे ठेवेन. श्रेष्ठाचा संग घडला की जीवन कसं श्रेष्ठ पदाला जातं, मध्यमाचा संग घडला की जीवन मध्यम स्थितीला राहतं, आणि कनिष्ठाचा संग घडला की जीवनाचं अधःपतन होतं. श्रेष्ठाचा संग घडला की जीवन श्रेष्ठ पदाला जातं. हाना मारा तोडा झोडा लुटमार करणारा आणि सदैव मुखामध्ये हेच शब्द असणारा रत्नाकर नावाचा डाकू. काही क्षण महाराज नारद महर्षींचा संग घडला.
परिणाम असा झाला की रामायण परिणाम असा झाला हाना मारा तोडा छोडा म्हणणारा वाल्ह्या पुळी पण पुळ्याची कीर्ती वाढणी गहन केले रामायण रामादी नारद महर्षींचा उपदेश झाला मारा मारा मंत्राचा जप केला रामा रामा झाला राम राम करता करता वारुळ तयार झालं आणि वाल्ह्या पुळ्याची वाल्ही ऋषी झाले आणि माझे प्रभू जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचं काव्य लिहून ठेवलं रामायण नाही नाही नामदेव महाराज तर असं सांगतात की माझ्या वाल्मिक ऋषीने जे लिहिलंय त्याप्रमाणे देवाला सुद्धा वागावं लागलं बोलिला वाल्मिक ऐसीची करी वरतोनी दावीन नामाने का श्रेष्ठांचा संघ घडला जीवन श्रेष्ठ पदाला गेलं मध्यमाचा संघ घडला की जीवन कसं मध्यम स्थितीला आहे याच्यावरती फारसं बोलण्यासारखं नाहीये पण शेवटचा मुद्दा आहे का कनिष्ठाचा संघ घडला की जीवन अधःपतनाला जात असतं महाराज याकरता अभंग संहितेमध्ये अर्थात गाथ्यामध्ये माझे महाराज एक दाखला देतात या जगतातला सर्वात कठीण आणि टणक पदार्थ टणक धातू म्हणजे हिरा किती टणक महाराज त्याची परीक्षा सांगतात हिरा ठेविता परीक्षा सांगतात किती टणक किती कठीण आहे हिरा आयरणी ठेविता घनी मारिता जो वाचे तोची खरा बोल पावी त्याची परीक्षा सांगितलेली आहे हिरा 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 घ्यायचा आयरनीवरती ठेवायचा आणि आयरनीवरती ठेवला की उपरण्याला हाणायचा उपरण्याला नाही मग हातोडी नाही घन घन जो फिरवून मारावा लागतो ताकद लावून उचलावा लागतो त्या घनाने हिऱ्यावरती घाव घालायचा खाली आयरन आहे वरून घनाचा घाव आहे पण खरा हिरा कधीच फुटत नाही खरा हिरा खालीही आयरन असली आणि वरूनही घन असला तरी खरा हिरा कधीच फुटत नाही इलेक्शनच्या आदल्या दिवशी सुद्धा फुटत नाही बुवा हिरा हिरा कधीच फुटत नाही असा टणक असणारा हिरा पण त्या हिऱ्याला एकदा की ढेकणाचा हिरा जो भंगला महाराज तुकोबाराय सांगतात एवढा कठीण एवढा टणक असणारा हिरा
एकदा रे त्याला ढेकणाचा स्पर्श झाला की हिऱ्याचा लगेच गुतून सुरा आहे. लगेच तो हिरा जसा खडू फुटावा, जसा फळ्यावर लिहिण्याचा खडू फुटावा, तसा तो हिरा फुटत असतो महाराज. तुम्ही म्हणाल महाराज याची परीक्षा करायची आपल्याला, परीक्षा करायला हरकत नाही, मला डेबून मिळाले, तुम्हाला जर हिरा मिळाला तर घेऊन या, आपण लगेच परीक्षा करू. पण हे हा झाला दृष्टांत. महाराजांना दृष्टांत महत्वाचा नाहीये, महाराजांना सिद्धांत सांगायचा आहे. का हिऱ्याचा ढेकणाचा दृष्टांत महत्वाचा अजिबात नाहीये, सिद्धांत महत्वाचा आहे. तो सैन्य नाडला, जीव तैसा म्हटलं नाही, देव तैसा म्हटलं नाही, प्राणी तैसा म्हटलं नाही, कुत्रा तैसा म्हटलं नाही, म्हैस तैसा म्हटलं नाही. मग साधू 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 नाडला जातो महाराज. तर संगती बिघडली तर साधू वृत्तीचा महात्मा सुद्धा विकारी बनत असतो. त्याकरता पंचतंत्र अतिशय सुंदर एक प्रसंग सांगताय. पंचतंत्राने सुंदर गोष्ट सांगितली. असंग संग दौसेन साधो यांती विक्रिया दुर्योधन प्रसंगेन भीष्मो हरणे गतः. पंचतंत्र असं सांगत की असंगाचा जर संग घडला तर नक्कीच साधो यांती विक्रिया, साधो वृत्तीचा जरी महात्मा असेल तरी तो विकारी बनत असतो. त्याकरता पंचतंत्र दृष्टांत सांगत आहे. दुर्योधन प्रसंगेन भीष्मो हरणे गतः. अरे त्या दुर्योधनाचा, दुःशासनाचा, दुष्कृत्य करणाऱ्याचा संग घडला. साधू वृत्तीचा असणारा महात्मा, इच्छावरणी असणारा महात्मा, आपल्या बापासाठी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारा महात्मा भीष्माचार्य. पण त्यांना सुद्धा त्या दुर्योधन प्रसंगेन भीष्मो हरणे गतः, त्या दुर्योधनाचा संग केला तर विराट राजाच्या गायी चोरायला जावं लागलं. विठ्ठल पंचतंत्र एक गोष्ट सांगतोय महाराज. कावळ्याची आणि राजहंसाची मैत्री झाली. एक तर होऊच नाही महाराज. दोन टोकाचे दोन आहेत. एक माळकरी आहे आणि एकाच काय आपली माळच नाही त्याची, उलट आहे त्यांच्या काढल्या त्यानं. एक राजहंस आहे, दुसरा कावळा आहे. एकाचं जीवन महाराज का चाचूचे मी सांगसे. पहिले पाणी राजहंसे, खऱ्या अर्थाने दूध आणि पाणी वेगळं करण्याची जी ताकद आहे ती राजहंसाकडे आहे. मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर समानशीले व्यसनेषु सख्यम, याप्रमाणे या न्यायाने राजहंसाने कावळ्याला निमंत्रण दिलं. कावळे दादा या एकदा तरी आमच्याकडे या, आमच्या मानस सरोवरामध्ये या आणि तो आनंद पाहुणचार मी करेल आपला, तो आनंद आपण उपभोगूया. कावळ्याने पाहुणचार मान्य केला आणि कावळा त्या राजहंसाकडे गेला. मानस सरोवरावरती त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या. आता राजहंसाचं खाणंच महाराज, राजहंस चारा मुक्त फळे उभं राहिले. खऱ्या अर्थानं राजहंसाचं खाणं हे सात्विक वृत्तीचं होतं. आणि मग त्यांची मीटिंग वगैरे आटोपली आणि जाता जाता कावळे महाराजांनी सांगितलं, कावळे दादा म्हणतोय की राजहंस दादा, जसं मी तुमच्याकडे आलो तसं एक दिवस तुम्ही सुद्धा माझ्याकडे या. राजहंसाने मान्य केलं, कारण साधू वृत्तीचा राजहंस होता. आणि आता मात्र धोंड्याचा महिना पाहून ज्येष्ठातला राजहंस त्या कावळ्याकडे मुक्कामी आला. खऱ्या अर्थानं तो पाहुणचार त्यांचा होणार होता. भल्या अर्थात सकाळी लवकर आला आणि मग त्या कुठंतरी एक झाड आहे. कावळ्याला कधी घरच नसतं महाराज स्वतःच, उलट त्या शिवताईचं असतं तर ते मोडण्याचं काम हा करत असतो. कुठंतरी एक झाड आहे, त्या झाडावरती हा कावळा बसलेला आहे. राजहंस आला, दोघांच्या मग त्या गप्पा गोष्टी झाल्या. आता राजहंसाचं खाणं म्हणजे मुक्त फळे आणि कावळ्याचं खाणं म्हणजे महाराज ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आंबरस वगैरे अशा गोष्टी असतात त्यावेळेस कावळ्याचं काय सडतं, तोंड सडतं महाराज. पण निंबोळी आला, कावळ्या सुकाळू झाला आणि कडू निंबाला ज्यावेळेस निंबोळ्या येतात त्यावेळेस कावळ्याला तो सुकाळ असतो, पण कावळ्याला द्राक्ष आणि आंबे कधीच चालत नाही. आणि मग मात्र त्या उभयतांमध्ये काय असेल खाणं पिणं झालं.
दुपारचा निवांत वेळ आहे. त्या झाडाला सुंदर अशी पालवी आहे कृष्णा महाराज, आणि त्या झाडावरती या दोघांची चर्चासत्र सुरू झालं. कस काय चाललं, कस काय झालंय आपलं, कस काय. कावळा विचारू लागला, राजहंसाने विचारलं तुझं कस काय चाललं, बरं आहे ना, सर्व ठीक आहे ना, पद्धतशीर आहे ना, लोकसभा विधानसभा पंचायत समिती चिडकी वगैरे सगळं झालं ना. कावळ्याने सांगितलं सगळं झालं. पण कावळा म्हणू लागला, होय रे राजहंस दादा, की आता सध्या टीव्हीला वेगळंच प्रकरण चालू आहे. राजहंस म्हणला तसल्या भानगडीत मी पडत नाही, तो विषय घेऊ नको कावळ्या दादा. दोघांच्या गप्पा चालू आहे आणि इतक्यात कुठेतरी शिकारी करता निघालेला तो राजा वनवन भटकतोय, फिरतोय. शिकारही मिळाली नाही आणि पिण्याकरता पाणीही मिळालं नाही, पण सुंदर त्या झाडाची सावली मिळाली आणि म्हणून त्या झाडाच्या आश्रयाला तो राजा त्या ठिकाणी त्या झाडाखाली येऊन बसलाय. सुंदर ती सावली होती महाराज, आणि ती सुंदर धनुष्य बाण खाली ठेवलेला आहे आणि गार सावली असल्या कारणाने राजाला सुंदर अशी झोप लागली. महाराज राजा झोपला. आता मात्र दिवस टाळवायला लागलेला होता. सूर्य मावळतीकडे चाललेला होता आणि त्या दोन फांद्यांमधून त्या सूर्याची किरण बरोबर त्या राजाच्या डोळ्यावरती यायला लागली. राजाची झोप मोडायला लागली. सूर्याची किरण डोळ्यावरती येत आहे म्हणून राजा जागा होतोय. आता हे मात्र गप्पा मारत मारत त्या साधू वृत्तीच्या राजहंसाच्या लक्षात आलं. राजहंसाने विचार केला, अरे कसाही असला तरी हा आपल्या देशाचा राजा आहे. जसा राजा या प्रजेचं रक्षण करतो तशी राजाची ही सेवा थोडीफार आपण केली पाहिजे. आणि म्हणून राजहंसाने काय केलं, त्या फांदीवरून उठला आणि ज्या दोन फांद्यांमधून त्या पालवीमधून सूर्याची किरण येत होती ना त्या राजाच्या डोळ्यावरती, त्या ठिकाणी राजहंस पंख पसरून बसला. ती येणारी किरण राजहंसाच्या पंखाला अडली आणि राजाच्या डोळ्यावरती सावली आली आणि पुन्हा राजा फॅनची हवा घेत घेत गार झोपला. आता मात्र राजा झोपलाय. राजहंसाने हा साधू वृत्तीच्या राजहंसाने हा पर उपकार केला, पण हा केलेला उपकार शेजारी असलेल्या कावळ्याला सहन झाला नाही झाला महाराज सहन. आणि म्हणून कावळ्यानं बसल्या जागेवरून त्या राजाला गण लावला. गण राजाच्या अंगावरती घाण टाकली आणि घाण टाकल्याबरोबर काय गार लागलंय म्हणून राजा जागा होऊन बघतोय तर आपल्या अंगावरती घाण टाकली. अरे मी या नगरीचा या देशाचा राजा आहे, माझ्या अंगावरती घाण टाकण्याचं हे धाडस केलं कोणी. आणि म्हणून राजा बघतोय वरती तर घाण टाकणारा कावळा उडून गेला होता आणि साधू वृत्तीचा राजहंस तसेच पंख पसरून बसलेला होता. राजाला राग आला, याच राजहंसाने माझ्या अंगावरती घाण टाकले. राजानं शेजारचं धनुष्य उचलला, बाण लावला आणि सो करीत तो बाण जसा गेला तसा राजहंसाला लागला. राजहंसाला गतप्राण करून तो खाली आला. मेला तो राजहंस मेला. माझा दृष्टांत संपला. पण मेदनकर वाडीकर, मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. खरंच सांगा, साधू वृत्तीचा राजहंस, जगावरती परोपकार करणारा राजहंस, राजावरती परोपकार करणारा राजहंस आज राजाच्या बाणानं मरावं लागलं. का बरं? संगत चुकली. कावळ्याचा दुष्ट कावळ्यात नुसता कावळा नाही हो, दुष्ट कावळा. कारण कावळ्याच्या जातीला फक्त टोकरायची सवय असते. फक्त इथं टोकर तिथं टोकर तिथं टोकर ही जात कावळ्याची असते. आणि म्हणून या दुष्ट कावळ्याचा संग घडला तर साधू वृत्तीच्या राजहंसाला सुद्धा मारावं लागलं. विठ्ठला सांगत होतो मी, कुसंगी नाडला साधू तैसा पंचतंत्र सांगतोय. साधू वृत्तीच्या आपलं भीष्माचार्यांना सुद्धा दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गता हा विराट राजाच्या गाई चोरण्याची दुर्बुद्धी झाली आहे. आणि म्हणून संगती फार महत्वाची आहे. संगतीच्या बाबतीत माझे तुकोबाराय सावध आहे. वेळोवेळी देवाकडे मागणी करत असताना सुद्धा तुम्ही मागणी पर प्रकरण बघा. खरं तर उद्या दिवस आपला मला वाटतं मागणीचा असेल. मागणी पर प्रकरण बघा. तुकोबारायने दुसरं तिसरं काही मागण्यापेक्षा संतांची संगतच मागितली. दादा संतांची संगत मागितली. मग लोक म्हणू लागले, का हो महाराज, बरेच प्रमाण आहेत महाराजांची. संत संगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. संत संग दे अनेक प्रवाही घालू नको, किंवा संत संगती सदा एका जनार्दनी
घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मजन्मी किंवा वेळोवेळी संतांचीच संगती मागितली, भक्तांचीच संगती मागितली, वैष्णवांचीच संगती मागितली. मग लोक विचारू लागले का हो तुकोबाराय, तुम्ही अनेक वेळा बघितलंय आम्ही, तुम्ही वैष्णवांची संगती मागता, तुम्ही संतांची संगती मागता, तुम्ही भक्तांची संगती मागता, मग नक्की तुम्हाला या वैष्णवांच्या संगतीत मिळालं तरी काय? सुखवाटे जीवा आणि कमी दिवा काही नेणे. तुकोबाराय सांगतात, देवा ऐक ना, तू विचारतोय ना आम्हाला या वैष्णवांच्या संगतीमध्ये तुम्हाला मिळालं काय? देवा आम्हाला सुख मिळालंय, या जीवाला सुख मिळालंय. ऐका मंडळी, जीव सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, कोणाकोणाकडे जातो? एक, जीव सुख मिळवण्यासाठी जडाकडे जातो. दोन, जीव जीवाकडे जातो. तीन, जीव देवाकडे जातो. आणि चार, जीव संतांकडे जातो. विठ्ठला जीवाला सुखाची अपेक्षा आहे, जीवाला सुख मिळवायचं आहे, आणि म्हणून जीव सुख मिळवण्याकरता जडाकडे गेला. महाराज जडाकडे गेला. असा जड जडच असतो महाराज. तो हलतही नाही, चालतही नाही, डुलतही नाही, बोलतही नाही. चापा बोले ना, चापा हाले ना, चापा चाली नाही. असा हा जड संसार आहे. जड दगड आहे महाराज. दगड जड असतो. दगड या ठिकाणाहून त्या ठिकाणी चालत कधीच जात नाही महाराज. बघा, आपला आषाढीचा पंढरीचा सोहळा असतो, कार्तिकीचा आळंदीचा सोहळा असतो, देऊचा सोहळा असतो, आणि या सोहळ्याला ज्यावेळेस आपल्या मेदनकर वाडीतून दिंडी निघते. आता पूर्वीच्या काळी पंढरपूरला, आता आपली चाकणची मोठी दिंडी असते. पंढरपूरला ज्यावेळेस आपण तुकोबारायाच्या ज्ञानोबारायाच्या सोहळ्यात जातो, आता ते बोर्ड आले. आता बोर्ड आले. पूर्वीच्या काळी
गाव किती किलोमीटर लांब आहे, किती कोस लांब आहे, किती मैल लांब आहे हे दाखवण्याकरता काय असायचं हो? नंबरचे दगड असायचे. पूर्वीच्या काळी दगड, ते नंबरचे दगड असायचे आणि ते फक्त दाखवायचे. पंढरपूर 50 किलोमीटर राहिलं, पंढरपूर 40 किलोमीटर राहिलं, पंढरपूर 30 किलोमीटर राहिलं. हे कोण दाखवायचं? दगड दाखवायचा. ज्यावेळेस ती दिंडी त्या रस्त्याने जाते त्यावेळेस तो दगड सांगत असतो, जा पंढरपूर अजून 50 किलोमीटर बाकी आहे, पंढरपूर अजून 30 किलोमीटर राहिलंय, पंढरपुरात 20 किलोमीटर राहिलंय. हे कोण सांगतो? दगड सांगतो. पण महाराज दगड कधी आपल्या बायकोला दगडी दिला असं म्हणला नाही, होय ग? सर्व मेदनकरवाडीची मंडळी चालली, आमचे शशिकांत दादा भुजबळ चौकदारही पुढे आहेत सर्वांना शिस्तीत लावण्यासाठी. आपण बी पंढरपूरला जाऊ असा दगड कधीच म्हणत नाही महाराज. आणि दगड कधीच पंढरपूरला जात नाही. मी दगडाचं सांगतोय का बरं जात नाही? का जात नाही? कारण तो जड आहे, हालत नाही, चालत नाही. महाराज त्या दगडाचं जाऊ द्या, हा संसार आहे तसाच आहे. हा संसार जड आहे एवढंच नाही, हा संसार खोटा आहे, खोटा मिथ्या आहे. नरूपम सेह तथोपलब्धते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा न अंतहा नाही. ज्याला आदिही नाही आणि ज्याला अंतही नाही असा हा संसार खोटा आहे महाराज, खोटा. लटिका व्यवहार सर्व हा संसार खोटा आहे महाराज, खोटा. फलकट तो संसार. इथे सार भगवंत ज्ञानोबा फार गोड वर्णन करतात. वांगेची आले का कैची जन्मपत्रिका नभीने भूमिका कै कल्पुपा. माझे ज्ञानोबा लिहितात, अरे जिला मुलगाच झाला नाही, जिला बाळच झालं नाही, तिच्या बाळाची पत्रिका काढायची कोणत्या मुहूर्तावरती? अरे झालंच नाही. वांजेची आले का कैची जन्मपत्रिका. जन्मपत्रिका निघणार तरी कशी? तसा हा संसार खोटा आहे महाराज. आणि एक सांगू का, याला अस्तित्व नाही आहे. आणि जे खोट आहे ना महाराज, जे खोट आहे ना ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही, दुःख दिल्याशिवाय राहत नाही. मुळीच दुःख पाठीमागून जाते, जयंत पुढे पडतोय, काळी पाठीमागून जाते आणि पळता पळता जयंत आपल्या बापाकडे इंद्राकडे गेला. पप्पा बचाव. पप्पाने सांगितलं, मी जरी मुख्यमंत्री असलो, राजा असलो, पण तू चोरी करून आलाय, तुला मी वाचू शकत नाही. आता तुला सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं तुझं मॅटर निघालंय, मी तुला वाचू शकत नाही. अरे असं जगाच्या रक्षक लावायच्या सर्वाला वाचवायला जागा दिली, खुर्ची खाली, खालून आहुती पडली, ओम इंद्राय तक्षकाय स्वाहा. वाचू शकत नाही. बापाला खिडक्या दरवाजा बंद केली. जयंत ब्रह्मलोकात गेला, ब्रह्मदेवा वाचवा. नाही बाबा मी नाही वाचू शकत. महादेवाकडे गेला, त्याने सांगितलं वाचू शकत नाही. आणि अशा विकल अवस्थेमध्ये नारद देखा विकल जयंता लागी दया कोमल चित संता. आणि मग मात्र नारदांनी पाहिलं एक वाक्य ऐका ना गड्यांनो, जिसे दुनिया ठुकराती है, जिसे दुनिया ठुकराती है उसे संत अपनाते हैं. विठ्ठल त्यावेळेस एखाद्याला जीवनात कोणीच शिल्लक राहत नाही, त्याने या माझ्या ज्ञानोबरायांकडं, या माझ्या तुकोबरायांकडं ठेवा चरणावरती मस्तक. त्यावेळेस तीच ज्ञानोबराय आई झाल्याशिवाय राहत नाही, बाप झाल्याशिवाय राहत नाही. नारदाने सांगितलं अपराध एकाचा करायचा आणि माफी दुसऱ्याकडे मागायला जातो. हे कसलं आलं? सीतेचा अपराध केला, माफी मागायला बापाकडे गेला. जा प्रभू रामचंद्रांकडे जा.
आणि मग प्रभू रामचंद्रांकडे आला. प्रभू प्रभू वाचवा, प्रभू वाचवा, वाचवा, अपराधी आहे मी, क्षमा करा मला. त्यावेळेस प्रभूंनी सांगितलं तुला अवश्य जीवदान देतो, पण ऐकले जयंता, या अवतारामध्ये मी एक वाणी आहे, मी एक वचनी आहे आणि मी एक पत्नी आहे. त्यामुळे सोडलेला बाण मागं घेण्याची माझी परंपरा नाही आहे. पण जयंता ऐक, तू या कावड्याच्या वेशात आला ना, हा बाण ही गर्भाची काढी, तुझा जीव घेणार नाही, पण एखादा अवयव काढल्याशिवाय राहणार नाही. सांग कोणता अवयव काढू. जयंताने विचार केला, आता अवयव कोणता काढायला सांगायचा, हात पाय काढला तर फिरता यायचं नाही. जयंताने विचार केला, एखादा डोळा काढला तर महाराष्ट्रभर फिरता येईल. आणि एक अवयव काढलेला सांगितला, तो डोळा काढला. तेव्हापासून कावड्याला किती डोळे हो? एकच डोळा आहे, एकच. पुढे नंतर औषध दिला, आशीर्वाद दिला वगैरे वगैरे, तो भाग मी सांगत नाही, तो दशक्रियेचा भाग आहे. पण त्या दिवशी मात्र जयंता त्या कावड्यानं एक डोळा गमावलाय. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, सांगा ना माईबाप, सांगा ना, कावड्याला अर्थात कावड्याची चूक नाही, ती जयंताची चूक आहे, पण कावड्याला एक डोळा गमवावा लागला का बरं? संशय घेतला, शंका घेतली, म्हणून एक डोळा गमवावा लागला. आपण तर हर घटकाला परमार्थामध्ये अनेक शंका घेतो. मग महाराज आपलं काय काय जात असेल काय माहिती, कोणाच ठाऊक. आणि म्हणून खऱ्या अर्थाने लाज, भय, शंका, दुरावीला मान, कसल्याही प्रकारच्या आता मानापानाची मी अपेक्षा करणार नाही. कारण परमार्थामध्ये तुका म्हणे येथे न पाचारिता जावे. खऱ्या अर्थाने मानापानाची अपेक्षा करायची नसते. माझं पत्रिकेत नाव नाही, त्यांनी तरी आम्हाला कुठं बोलावलं, त्यांनी बोलावल्याशिवाय आम्ही तरी कसं जाणार. आणि काही काही बहादर कृष्ण महाराज असं म्हणतात, महाराज देवाला तरी आमची कुठं काळजी आहे, आणि देव तरी आम्हाला कुठं बोलावतो, आणि देवाने बोलावलं आम्ही जाऊ. मी त्याला सांगत असतो, भाऊ देव तुला बोलवीत नाही, आणि देवानं बोलावल्यावर तुला जायची गरज नाही, कारण 14 जण तुला खांद्यावर घेऊन जात असतात. त्याच्यामुळे तुला देवाने बोलवायची गरज नाही. अरे जा, हा नाम यज्ञ चाललाय, जा त्या यज्ञामध्ये जा. वाहती गंगा आहे, हात धुवून घ्या, पवित्र व्हा, आणि खऱ्या अर्थानं त्या भगवत भक्तीचा आनंद घ्या. तुकोबाराय सांगतात, आज भई शंका दुरावीला मान, कडे साधन या पडते. या संगतीशिवाय, या वैष्णवांच्या संगतीशिवाय मी आता जीवनात दुसरं साधन करणार नाही. म्हणून हे देवा, आता तुम्ही काय करा? तुका म्हणे आता
देवा ऐक ना, खरं तर या वैष्णवांच्या संगतीमध्ये या तुकोबारायांची जीवाला सुख मिळालं देवा. या वैष्णवांच्या संगतीमध्ये गायलं, मी नाचलो, उड्याही मारलं देवा. तो आनंद मनाला घेतलाय, सर्व आवडीनं केलंय. कसल्याच प्रकारची लाज बाळगली नाही, भीती बाळगली नाही रे देवा. मनामध्ये कसल्याच प्रकारचा संशय घेतला नाही, शंका घेतली नाही देवा. मनापानाची अपेक्षा केली नाही देवा. फक्त या वैष्णवांची संगती केली देवा. आपण या जगताची उत्पत्ती करणारे आहात. उत्पत्ती केल्यानंतर या जगताचा संहार करणारे हे आपण आहात आणि जगाचा भय करणारे सुद्धा आपणच आहात देवा. आपण या जगताचे जगदीश आहात. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या या वेदनकर वाडीतील असणाऱ्या जुन्या परंपरेतील आमच्या बाप दाद्यांनी या परमार्थाची परंपरा या गावामध्ये वाडीमध्ये सुरू केली. रामदैवत खंडेराव महाराज आहे, शेजारी भगवान विठ्ठल रुक्मिणीची बाणपतीच्या वाडीमध्ये ज्ञानोबराय आहे, माझे तुकोबाराय आहे, भगवान शिवजी आले, भगवान गणेशजी आले. आधी करून या सर्व देव देवता आमच्या या छोट्याशा वाडीमध्ये येऊन राहिल्या. सगळे भगवंतांना आम्हाला माहिती आहेच रे देवा. आमच्या बाप दाद्यांनी ह्या सप्ताहाची या पारायणाची परंपरा सुरू केली की आजपर्यंत आम्ही टिकवले. आमचं सर्व तरुण मंडळ आज खऱ्या अर्थाने आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे विलास भाऊ मेघनकर यांच्या सर्व समवेत यांच्या जोडीला येऊन सुंदर असा हा पारायणाचा सोहळा या वाडीमध्ये घडवून आणतात. खऱ्या अर्थाने आमच्या माता भगिनी करता ही मेजवानी असते. माझ्या छोट्या छोट्या बालबच्चांनी करता ही मेजवानी असते. माझ्या वृद्ध बांधवांकरता वृद्ध ज्ञान वृद्ध वय वृद्धांनी करता ही मेजवानी असते. खऱ्या अर्थाने तरुण मंडळी हा सप्ताहाचा आज घडवत आहे. या आनंदीची छोटी छोटी लेकरं येतात आणि आल्यानंतर आज तो आनंद उत्सव या वाडीमध्ये साजरा होतोय. देवा देवा या वर्षाचा सप्ताहाचा आपला उद्याचा उद्याचा दिवस आहे देवा. परवा आमचा काल्याचा दिवस आहे देवा. परवा काला होईल. सर्व वैष्णव मंडळी आपापल्या घरी आपापल्या आश्रमात आपापल्या संस्थेत जातील. मग मात्र आम्ही त्या वैष्णवांच्या संगतीला म्हटल्याशिवाय राहत नाही. देवा देवा या वैष्णवांची संगती आम्हाला अशीच दिसली पाहिजे. पुढे आमची पिढी तर गावाकडे आहे, पण आमच्या नंतरची पिढी छोटी छोटी बालबच्चे यांनी सुद्धा ह्या आदर्श परंपरा चालवायची आहे आणि आमच्या पिढ्या या वैष्णवांच्या संगतीत आम्हाला सुख मिळालं पाहिजे. देवा माझ्या ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी दिली, खऱ्या अर्थाने कितीतरी संगती घडली तरी ज्ञानोबारायांची संगती घडल्याशिवाय राहणार नाही. माझ्या तुकोबाराच्या गाथेची संगती घडली तरी तुकोबाराची संगती घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवा एकच मागणी आहे, मग मात्र देवा बघ मनाचा आनंदी मनाचा
तुकामणी आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे गायनाचे उडी आपुल्या छंदी मनाच्या आनंदी आवडीने बस करवली पेशी केली कटकट वाकडी तिने देव जाणी झाली विश्वात्मा सर्व श्रोतो माय बापाच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित जीवा अंतर्नी देवा काही नेने आता मी काय करणार गाये नाचे उडे आपुली छंदी मनाच्या आनंदी आवडीने आता या वैष्णवांच्या संगतीमध्ये गेलो ना मी आता नक्कीच मी काय करणार आहे का आता मी गाणार लोक म्हणू लागले महाराज तुम्ही काय गाणार महाराजांनी सांगितलं मी गीत गाणार लोक हुशार होती महाराज प्रश्न विचारण्यामध्ये लोक म्हणू लागले महाराज तुम्ही नक्की गीत कोणतं गाणार चित्रपट गीत गाणार नाट्य गीत गाणार सुगम संगीत नक्की गीत गाणार कोणतं त्यावेळेस माझे महाराज सांगतात रामकृष्ण घेते कोणतं गाणार रामकृष्ण किती गात गासी तरी एक विठ्ठलाची गाई एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आता मी विठ्ठलाचं गीत गाणार मी रामकृष्णाचं गीत गाणार गाई नाचे मी नाचणार वेदनकरवाडी ती पोरं म्हणू लागली तुकोबाराया तुम्ही नाचणार हो पोरं हुशार होती पोरं म्हणू लागली वरातीत महाराज म्हणजे मुळीच नाही मग नाचो महाराजांनी सांगितलं मी कीर्तनात नाचणार त्यांना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नाचणार गाई नाचे उड्या मारणार नाचत जाऊ त्याच्या गावारे खिळ्या सुख देईल विसावा मी वाडीला जाणार उड्या मारीत जाणार मी हरिपाठात उड्या मारणार नाचणार गाई नाचे पुढे आपुल्या छंदी सगळं आपल्या छंदात करणार मनाच्या आनंदी आवडीने तो आनंद मनाला जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत हे करत राहणार आणि सवडीनं नाही करणार सत्यापुरतं नाही करणार
मग आवडीने करणार, आवडीने करणार, आवडीने भावे हरी नाम घेसी. हो, अशा पद्धतीने मी हा परमार्थ आवडीने करणार. गाये नाचे उडी आपुल्या छंदे मनाच्या नंदी आवडीने या करता लाज भय शंका दुराविला मार या करता परमार्थाला आड येणारे 4 प्रतिबंध आहेत. एक लाज, आणि लाज सोडली महाराज. लाज सोडली तुकोबराय सांगतात निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे संत महात्मे. संत महात्मे या परमार्थात आल्यानंतर कसल्याही प्रकारची लाज धरत नाही. आपलं उलट आहे महाराज. आपण जिथं लाजायला पाहिजे तिथं लाजल्याशिवाय राहत नाही, आणि जिथं लाजायला नको जिथं लाजायला पाहिजे तिथं लाजत नाही, आणि जिथं लाजायला नको तसंही करा. पण परमार्थामध्ये माणसानं निर्लज्ज झालं पाहिजे. ऐका, ज्यावेळेस प्रेममूर्ती प्रेम भांडारी माझ्या नामदेव रायांचं कीर्तन त्या पंढरीच्या वाळवंटात चालू होतं बरं का. आणि ज्यावेळेस कीर्तन सुरू झालं, आता नामदेव महाराजांचे टाळकरी सामान्य नव्हते महाराज. देवतीनाथ दादा, सोपान काकाई साहेब, मुक्ताई, जनाबाई, माऊली, ज्ञानोबराय आदी करून ही सर्व मंडळी महाराज, सौका बाबा, कान्होपात्रा वगैरे वगैरे, आता ही सर्व मंडळी. आणि ज्यावेळेस त्या नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं त्यावेळेस आई साहेब जाणाई म्हणते, माऊली माऊली चाल म्हणा चाल. ऐका मंडळी, तेव्हापासून आळंदीकराला चालीचा पहिल्या चालीचा मान दिलेला आहे बरं का. जनाबाई आई साहेबांनी दिलेला आहे. मग माझ्या ज्ञानोबरायांनी चाल म्हणायला सुरुवात केली महाराज. ज्यावेळेस चाल म्हणायला सुरुवात झाली महाराज, तो ज्ञानोबरायांचा स्वर होता. आणि जेव्हा चाल रंगली महाराज, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, आणि प्रेमाचे निछंदी नाचू लागला. आणि ज्यावेळेस चाल सुरू झाली त्यावेळेस महाराज पखवाज वाजतोय, टाळ वाजताय, विण्याचा झनत्कार आहे. आणि अशा या सुंदर वातावरणामध्ये लावून मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. म्हणून कीर्तनामध्ये सगळं पाहिजे बरं का. गायन पाहिजे, वादन पाहिजे, आणि मग व्याख्यान पाहिजे. गायन वादनाशिवाय जर व्याख्यान असेल तर ते नुसतं व्याख्यान होत असतं. आणि ज्यावेळेस हा भक्तिरस उत्पन्न झाला त्यावेळेस माझा भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरला, आला जिथं माझ्या नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं तिथं आला. माझा पांडुरंग त्या कीर्तनात नाचायला लागला. माझा देव एवढा नाचला, एवढा नाचला की नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. आणि मग मात्र माझ्या कबीर महाराजांनी सावध केलं, ए देवा अरे काय चाललंय हे. मग देव भानावर आले, बघतात दिगंबर यात्रा कंपनी पितांबरच नाही महाराज. माझा देव जर निर्लज्जपणाने कीर्तनात नाचत असेल, लाज सोडत असेल, संत लाज सोडत असेल परमार्थामध्ये, तर आम्ही का लाज बाळगायची. आणि म्हणून आमची लाज गेली, आमची भीती गेली महाराज. आम्ही निर्भय झालो. जगतामध्ये सर्वात मोठी जर भीती कशाची असेल तर ती काळाची आहे. पण हाली आला हाता मग कैसी भय चिंता. आता हालीच आमच्या हाताला आला, आम्हाला भीतीचं वातावरण राहण्याचं कारणच नाही महाराज. आणि म्हणून आम्हाला भीती राहिलेली नाही. आता आम्ही निर्भय झालो. काळाची भीती नाही, कारण या काळाची भीती जगाला आहे, जगाकार खाय. आम्ही माथा दिला पाय, आम्ही त्याच्या मानगुटावरती पाय दिला. तुका म्हणे काळ आता करू न शकी बळ. आणि खऱ्या अर्थाने आता आम्ही निर्भय झालो. आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाचे. आता भय राहिलेलं नाही, लाज गेली, भय गेलं, शंका गेली. परमार्थामध्ये शंका घ्यायला नकोय महाराज, पण लोक शंका घेतल्याशिवाय राहतच नाही. का बरं त्यांना काही शंका येत असतील, मलाही त्याचं कारण अजून कळलेलं नाही. पण एक आहे का, ज्ञानोबा राहिले का म्हणून संशयावनी थोर आणि कपाळपणाही घोर. संशय जर घेतला परमार्थामध्ये तर त्याच्यासारखं महापाप नाही महाराज. शंका फार विचित्र असते. आणि म्हणून महाराज सांगतात आम्हाला शंका राहिली नाही. माझ्याकडे वेळ जवळजवळ संपलेली आहे, पण रामायणातला एक गोड प्रसंग सांगून जाईल. एका भजन करा विठ्ठल. 13 वर्षाचा काळ संपलाय आता वनवासातला, चित्रकूटावरचा काळ संपलाय. आणि मात्र आता माझे प्रभू 14व्या वर्षाला आरंभ झाला. अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये राहिले काही दिवस. नंतर पंचवटीमध्ये आले. आणि पंचवटीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं 14व्या वर्षाला सुरुवात झालेली होती.
दररोजचा नित्यक्रम आई साहेबांनी सुंदर अशा फुलांचा हार बनवायचा आणि सकाळी सकाळी माझ्या प्रभूंच्या गळ्यात घालायचा. का? माझ्या प्रभूंचं प्रेम माझ्यावरती राहावं, माझ्या पतिराजाने माझ्या प्रभूंनी नितांत प्रेम माझ्यावरती करावं म्हणून आई साहेबांचा तो दररोजचा नित्यचा 13 वर्षाचा नियम होता. आता 14व्या वर्षाला सुरुवात झालेली होती. जवळजवळ त्याच्यातही 6 महिने निघून गेलेली होती आणि खऱ्या अर्थाने आता खऱ्या रामायणाला सुरुवात होणार होती. खऱ्या नाटकाचा तो आरंभ होता. एक दिवसाचा प्रसंग आहे. आई साहेब सीतामाई त्या ठिकाणी त्या पंचवटीमध्ये 5 वटांचा जिथं समुदाय आहे नाशिक मध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत. सकाळची कोवळी उन्ह पडलेली आहेत. लक्ष्मणजी कंदमुळं आणण्याकरता गेलेले आहेत. माझ्या प्रभूंनी स्वतःच्या हाताने मोहाच्या फुलांचा हार बनवला. दारू नाही बनवली, हार बनवला आणि मोहांच्या फुलांचा हार बनवला आणि तो आई साहेब सीतामाईच्या गळ्यात घातला. का बरं? त्याचं कारण होतं, सीते आता इथून पुढे खरी या नाटकाची मुख्य नायिका तू आहेस. तुझ्यावरतीच हे पुढचं नाटक अवलंबून आहे आणि खऱ्या अर्थाने जर तू हे नाटक केलं नाही तर माझ्या 33 कोटी देवांची या रावणाच्या बंदिवासातून मुक्तता होणार नाही आणि म्हणून खरी आता नाटकाची प्रमुख सूत्रधार तू आहेस. आणि म्हणून प्रभूंनी तो सीतेच्या गळ्यात हार घातला. त्यावेळेस देवांचा राजा, स्वर्गाचा राजा इंद्र, देवेंद्र जय हो जय हो जय हो प्रभू की जय हो म्हणून करत होता, टाळ्या वाजवत होता. पोराने पाहिलं, जयंताने पाहिलं, पप्पा पप्पा नाही, बाबा का टाळ्या वाजवताय? कुणाला जय हो जय हो म्हणताय? जयंता जयंता तेव्हा मृत्यू लोकामध्ये माझा प्रभू माझा भगवान नर लोकामध्ये मनुष्य रूपामध्ये अवतार धारण केलाय. अरे त्या दंड घराण्याच्या पंचवटीमध्ये आलाय आणि बघ ना त्याच्या त्या नरनीला चाललाय म्हणून मी जय हो करतोय. अहो पप्पा तुम्ही वेळेस किंवा कसला आला देव जो आपल्या बायकोच्या गळ्यात फुलांचा हार घालतो त्याला देव म्हणता तुम्ही? बाबा असा वेडेपणा करू नका, कुणालाही काही समजू नका. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, आतमध्ये वेगळंच काही असतं. वेडेपणा करू नका. अरे नाही बाळा, माझा प्रभू सामान्य नाही रे बाळा. नाही नाही बाबा, याच्यावरती मला संशय आहे, याच्यावरती मला शंका आहे, याच्यावरती माझ्या मनामध्ये संदेह आहे. बाबा ज्या देवाला तुम्ही जय हो करता, नमस्कार करता, त्या देवाची मी परीक्षा घेणार. बाप सांगत होता पण जयंताने ऐकलं नाही इंद्राचं आणि त्या जयंताने कावळ्याचं रूप घेतलं आणि कावळ्याच्या वेशामध्ये, कावळ्याच्या रूपामध्ये तो जयंत स्वर्गातून मृत्यू लोकात आला. आणि आला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आईसाहेब सीताबाई त्या वटवृक्षाच्या सावलीला अर्थात कोवळी ऊन पडलेली होती आणि वटवृक्षाच्या खाली तिथं बसलेली असताना त्या ठिकाणी तो जयंत कावळ्याच्या वेशात आला. तिच्या उताराला माझे प्रभू आज मात्र बाणाला चोख करत होते, बाणाला धार लावत होते आणि प्रभूचं ते कार्य चाललेलं होतं. आला तो जयंत, आई साहेबांच्या अंगठ्याला चोच मारली आणि चोच मारल्याबरोबर आई साहेबांच्या अंगठ्यातून रक्त वाहायला लागलं. गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, रामदासजी महाराज, की ते रक्त वाहत असताना त्या रक्ताचा पूर, त्या रक्ताचा पाठ माझ्या प्रभूंकडे वाहत आला. त्याला पुरावा देईन मी, काठीतलं सांगायला नाही आलो मायबा. गोस्वामी रामचरित मानस मध्ये फार सुंदर लिहितात, सीता चरण चोच हाती भागा, मूढ मंद मते कारण कागा. सीतेला चोच मारली आणि चोच मारून हाती भागा. अरे सीतेला चोच हाणून तो कावळा भागायला लागला, पळायला लागला. मूढ मंद मती कारण कागा. मूर्ख कावळ्यानं चोच मारली आणि पळायला लागला. चला रुधिर रघुनायक जाना. त्या रक्ताचा पाठ, रक्ताचा पूर माझ्या प्रभूंकडे वाहत आला. माझ्या प्रभूंनी पाहिलं, अरे कुठून आलं हे रक्त, कुठून आलं हे रक्त? पाहिलं तर सीतेच्या पायातून रक्त वाहतंय. सीता नुसती भगवान परमात्म्याची पत्नी नव्हती तर एक प्रकारची ती भक्ती करणारी शक्ती होती, हे लक्षात घ्या. हो, आणि म्हणून
कोणी केला अपराध, सीतेचा अपराध कोणी केला, वरती बघतो तर कावड्याच्या वेशामध्ये जयंत पडतोय. माझे प्रभू म्हणताय थांब जयंता, ओळखलाय तुला. गर्भाची काळी घेतली आणि मंत्रून त्या जयंत Ram